मागील 3 वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजीचे वृद्धापकाळाने निधन. आजीला 8 मुली. वडिलांचं निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले. वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरबडून खाल्ली. 9-10 एकर जमीन हडप केली. पैसा अडका सर्व संपवला, पण आईला सांभाळायला कोणी तयार नाही. वडवळ येथील राहणाऱ्या एका मुलीने आजीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला असं आजी मला सांगायच्या. पण इस्टेट वाटाघाटीमध्ये ज्यांनी जास्त इस्टेट खाल्ली त्यांचे सांभाळ करा म्हणत 8 मुलींपैकी एक ही मुलगी आईला सांभाळायला तयार झाली नाही. 9 महिने पोटात वाढवलं, जन्म दिलं, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, संसार उभा करून दिलं. त्या आईला सांभाळायला कोणी तयार नाही. लाजकाज कस तरी 8 बहिणींनी एक महिना आईला सांभाळू असं ठरवलं. आईच्या वाटण्या करून घेतल्या. आईला सांभाळायला पाळ्या लावल्या. त्यात ही तिने खूप हाल केले. कालांतराने आजीला ऐकायला व दिसायला कमी येऊ लागलं. मग आई जाच वाटू लागली. जावयांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं, जेवायला द्यायचं नाही, घरच्या बाहेर काढायचं असे हाल केले. या सर्व गोष्टी आजी अनु व मला सांगायच्या. मग वरवर आईला सांभाळायला कोणीच तयार होईना. मग मोठ्या मुलीने आईला कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मंदिरात नेऊन सोडलं. ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आईच्या आणि मुलींच्या नात्याला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल. मग काही कालांतराने आजीला आपल्या प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. 2-3 वर्षे मी आणि अनुने आजीचा सांभाळ अगदी नातवांसारखं केलं. आजीला दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, पण मी आणि अनुने फक्त हात लावला की त्या आजीला ओळखायच्या आणि आम्हाला बोलत बसायच्या. काल दुर्दैवाने आजीने शेवटचा श्वास घेतला. आजी गेल्या हे कळल्यावर त्यांच्या 8 मुलींना, जावयाला, सख्या भावाला निरोप कळवले. त्यांच्या नातवांनाही कळवलं. त्यांचे 2 नातू तर पोलीस मध्ये आहेत. एका नात्याने तर ज्यानं सोडलं त्याला सांग माझं काय संबंध म्हणून मलाच शिव्या हडसाल्या. एका नातूने तर ज्यानं सोडलं त्यांना सांग माझं काय संबंध म्हणून मलाच शिव्या हडसाल्या. सर्व मुली आश्रमावर आल्या. मला वाटलं आपुलकीने आपल्या असतील, आईच्या शेवटच्या विधी करायला आल्या असतील, पण फुकटची रडारडी सुरू झाली. मी आणि अनुने या सर्वांना विचारलं की आता पुढे कसं करायचं, कोण अंत्यविधी करणार, कोण मृतदेह घेऊन जाणार. हे विचारल्यावर एक मुलगी तिथून निघायला लागली. कोणीही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना. निम्म्या मुली निघून गेल्या, राहिलेल्याही तयार होईना. जबाबदारी घेणार कोण यावरून एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली नाही. शेवटी बाबदारी म्हणून, संस्था म्हणून आम्हीच अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्या देखत आम्ही आजींची मयत घेऊन सोलापूरला आलो. रीतसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीत पार पडला. पण एकही मुलगी, जावई, सक्का भाऊ, नातू कोणीही आमच्या सोबत आले नाहीत. 8 मुली, जावई, नातू, सक्का भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवी गोष्ट आहे. आजीचा सांभाळ केल्याने आजी सोबत एक चांगलं नातं घट्ट झालं होतं. लढा लागला होता, पण शेवटी रडू आवरलं नाही आणि ढसाढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं. फक्त वाईट काय वाटलं माहिती आहे का, कळतंय मला तेवढी जाणीव. एवढ्या 8 पुरी असून एक पुरगी जर त्यांच्या अंत्यविधी करू शकत नसेल ना, मला कळतंय तेवढं जाणीव. खूप वाईट गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो.